निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन ती भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। ध्याये नित्यं पूर्ववेश ललितां कंदर्प लावण्यदां देवी देवगणैरुपाश चरणां कारुण्य रत्नाकरा। लीला विग्रहिणी विराजित भुजां स्वच्छंद्रहासाधिवीर भक्तानंद विदायिनीं प्रमुदितां नित्योत्सवां रेणुका माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। जैसी वत्साला गी गाय तैसी अनाथाची माया अनाथाची माया जैसी वत्साला गी गाय तैसी अनाथाची माया माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। हे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढ
नमो कर्मभूमी जियेच्याच कामी असो देह माझा नमामि नमामि विठ्ठल विठ्ठल तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येथे नवनिताचे बोर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ता सब संतन की लक्ष्मी रमण बाला साहेब की व्यंकटरमण 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 तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले वारकरी संप्रदायाचे महामेरू असलेले जगद्गुरु संत तुकोबरायांचा चार चरणांचा आपल्या सर्वांच्या कदाचित पाठात असणारा परिचयात असणारा उत्कृष्ट असा काला या प्रकरणातील अभंग तुकोबरायांच्याच कृपेची याचना करत सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी उपस्थित सर्व श्रोतृ वृंदाच्या चरणारविंदावर मी साष्टांग प्रणिपात करते. उपस्थित भगवत चरणानुरागी पुरुष आणि भक्तिमती माता, उपस्थित दृश्य अदृश्य शक्ती यांच्या चरणारविंदावर माझा व्यासपीठाकडून साष्टांग प्रणिपात. भक्तिरसातील अविट गोडीचा आनंद आपल्या सर्वांना मिळावा यासाठी उदारपणे ज्यांनी आपल्या शब्दांची उधळण आपल्या सर्वांवर केली अशा असलेले ज्ञानोबाराया तुकोबाराया आधी करून संतांच्या चरणारविंदावर माझा साष्टांग प्रणिपात. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मी रमण भगवान व्यंकटेशाच्या दरबारामध्ये आपण त्याचंच यशगायन करण्यासाठी या ठिकाणी एकीभूत झालेलो आहोत. विगत 3 दिवसापासून अनुभव करत असलेला ब्रह्मोत्सव आज पूर्णत्वाला जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे कुठलाही यज्ञ किंवा कुठलाही सोहळा पूर्णत्वाला जात असताना शेवटच्या दिवशी काल्याच्या प्रकरणातील अभंग निवडून काल्याचं कीर्तन होऊन दहीहंडी फुटून काला लाह्या फुटून सगळ्यांनी तो प्रसाद घ्यावा आणि कार्यक्रमाची पूर्णाहुती व्हावी. ज्याप्रमाणे एखादा यज्ञ पूर्णत्वाला गेला की ब्राह्मण देवता पूर्णाहुती करतात आणि यजमानांच्या जोडीमध्ये आशीर्वादाचं देणं देतात, त्याचप्रमाणे ब्रह्मोत्सव विगत 3 दिवसापासून हा सोहळा आपण अनुभव करत आहात. आजचा 4था दिवस, शेवटचा दिवस. आज काल्याचा अभंग व्हावा, काल्याचं कीर्तन व्हावं आणि ही पूर्णाहुती व्हावी. ही पूर्णाहुती झाल्यानंतर इथे बसलेल्या प्रत्येक भाविकाच्या जोडीमध्ये भगवान श्री व्यंकटरमण बालासाहेब आपली जोडी आशीर्वादाने आणि कृपेने परिपूर्ण केल्याशिवाय इथून आपल्याला पाठवणारच नाही. आपली रिक्त असलेली जोडी बालासाहेब पूर्ण करून पाठवतील यात शंका नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण बालासाहेबांच्या दरबारामध्ये तितकं जाज्वल्य आहे. श्रोते हो, लक्ष द्या. आपण फक्त आणि
ठिकाणी फक्त येणाऱ्या 1 तासामध्ये कीर्तन करणार आहोत. 1 तासामध्ये अभंगाचं निरूपण आपल्याला करायचं आहे. येणाऱ्या श्रोत्यांनी या बसा, आपण मात्र इकडे तिकडे लक्ष देऊ नका. मस्त भगवंताचं गुणानुवादन आपल्याला या ठिकाणी 1 तासामध्ये करायचं आहे. उठताना भगवान व्यंकटेशाचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये ठसावं या भावनेने आपण इथे बसायचं आहे खरं तर. त्यामुळे शांततेत ऐका, अगदी लक्ष एकाग्रित करत आपण कीर्तन ऐकूयात. विठ्ठल विठ्ठल आपण ऐकत होतो. बालासाहेबांच्या दरबारामध्ये तितकं जाज्वल्य आहे, तितकं शैतल्य आहे आणि तितकी शक्ती आहे. या दरबारामध्ये जोही कुणी येतो तो रिक्त हाताने परत कधीच जात नाही. आता जो लक्ष्मी रमण आहे, ज्याच्या चरणांची सेवा साक्षात माता लक्ष्मी करते, तो आपली झोळी रिकामी ठेवणार आहे का हो? अजिबात नाही. दरबार बालासाहेबांचा इतका धन्य आहे, इतका कृतकृत्य करणारा आहे. तुम्ही फार श्रद्धेने या ठिकाणी आलेला आहात श्रोते हो. अंतःकरणामध्ये विश्वास ठेवा, बालासाहेब आपल्या प्रत्येकाची झोळी भरवून देतील. मला सांगा, आपण छापा काटा बघितलेला आहे का सर्वांनी? छापा शिक्का जो आपण पेपरवर उमटवतो. पुरुष मंडळी माझ्याशी बोलत चला. कीर्तनाच्या आरंभी मी तुम्हाला सांगते की मातांनो, काही नाही जमलं तरी चालेल, नुसत्या माना जरी डोलवल्या तरी मला समाधान आहे. नुसत्या माना डोलवत चला, कारण माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचतंय याचा थोडासा प्रतिसाद मला कळू द्यात. तर सर्वांनी अगदी प्रसन्न अंतःकरणाने आपल्याला कीर्तनात बसायचं. असं समजा की तुमची मुलगी समोर बोलते की काय, तुमची नात समोर बोलते की काय. मला सांगा, छापा बघितलाय सर्वांनी जो पेपरवर? आधी त्या छाप्यावर शिक्क्यावर काय उलट लिहिलेलं असतं, बरोबर आहे? कसं लिहिलेलं असतं? उलट लिहिलेलं असतं. आणि ज्यावेळी पेपरवर आपण तो मारू बसवू त्यावेळी ते कसं होतं? हा, सरळ होतं. उलट असलेलं पेपरवर मारल्यावर सरळ होतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्या नशिबाच्या रेषा जर उलटा झालेल्या असतील तर सर्वांनी समर्पण भाव ठेवून बालासाहेबांच्या दरबारात जा आणि त्यांच्या चरणारविंदावर डोकं टेकवा. तुमच्या उलट्या झालेल्या रेषा सुद्धा सरळ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी शक्ती बालासाहेबांच्या दरबारामध्ये. एकदा श्रद्धेने या दरबारामध्ये येणं गरजेचं आहे, नतमस्तक होणं गरजेचं आहे. अंधश्रद्धा घेऊन नाही यायचं आपल्याला, किंवा अपुरी श्रद्धा सुद्धा घेऊन नाही यायचं. पूर्णतम विश्वास बालासाहेबांच्या चरणारविंदावर सोपवायचा आहे आपल्याला. भगवान बालासाहेबांच्या श्रीमुखावर भाग्यलक्ष्मी वास्तव्य करते. कान देऊ नाही का? आपण बालासाहेबांचं दर्शन रोजच घेतो मातांनो, नेहमी घेतो. आपली ही बुलढाणा नगरी अगदी पुण्यभूमी झालेली आहे बालासाहेबांच्या येण्याने. गेल्या 15 वर्षापासून आपण हा ब्रह्मोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत. आदरणीय आमचे अरुण काका दिवटे एवढी मोठी व्यवस्था सांभाळतात, अध्यक्ष आहेत मंदिराचे. एवढं काम परिपूर्ण, अगदी व्यवस्थेमध्ये कुठेच न्यूनता येणार नाही इतकी सुंदर व्यवस्था त्यांची असते. इव्हन आणखी सुद्धा बरेच प्रकल्प या ठिकाणी राबवलेले आहेत. इकडे बाळांना मुलांना खेळण्यासाठी पार्क वगैरे आहे. सगळ्या गोष्टी आपण सगळे जाणते आहात. खरं तर बुलढाणा नगरीमध्ये बुलढाणा जिल्हा हा प्रसिद्ध आहे मासाहेब जिजाऊंचं माहेर म्हणून. पण आता बालासाहेबांचा वरदहस्त या बुलढाण्यावर आहे. खरं तर अशा निसर्गाच्या कुशीत वसलेले बाळासाहेब उंचावर वसतात आणि उंचावर राहून अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांची नजर फिरत असते आणि आपल्या सर्वांना इथे बसल्या बसल्या ते आशीर्वाद देत असतात. अशा बालासाहेबांच्या येण्याने टाळी वाजवली तर जरा जोरात तरी वाजवत जा. हा, मला जरा बरं वाटतं टाळीचा आवाज आला की. नाही तर कोपऱ्यातून आवाज आला की माझी ऍसिडिटी वाढते. हा, तुम्हाला जर वाटत असेल 1 तासाचं कीर्तन सुंदर व्हावं तर जरा मला प्रतिसाद करत चला. बघा, मी तुम्हाला सांगत होते बालासाहेब सगळ्या बुलढाणा जिल्ह्यावर नव्हे अख्ख्या विश्वावर त्यांची नजर असते. पण त्यांचं उंचावर असणं याच्याकरता आहे की ते आपल्या सर्वांवर कृपा दृष्टीने पाहतील. असा असलेल्या बालासाहेबांचा दरबार आपण नेहमीच दर्शनाला या ठिकाणी येतो. पण खरं सांगायचं झालं, बालासाहेबांचं स्तोत्र किंवा चरित्र जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे बालासाहेबांच्या मुखमंडलावर भाग्यलक्ष्मी वास्तव्य करते. आपण दरबारात जाऊन नुसतं व्यंकटरमणाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि मुखमंडलाकडे पाहिलं की भाग्याचा उदय होतो. जे नाही ते भाग्य आपल्या पदरात पडतं नुसतं मुखमंडलाकडे पाहिल्यानंतर. भगवान बालासाहेबांचा हात जो आहे, हाताची मुद्रा आहे ती अशी आहे, बरोबर आहे? तुम्ही बघितलं का बालासाहेबांना? अशी आहे की अशी आहे? अशी आहे मुद्रा. करतल कमले सर्वदा दानलक्ष्मी असं सांगितलेलं आहे. भगवंताच्या हातामध्ये दानलक्ष्मी वास्तव्य करते, जी सर्वांची झोळी भरते. काय काय दान देते? रिद्धी सिद्धीचं दान देते, औदार्य देते, ऐश्वर्य देते, धनसंपदा देते,
न्याय देते, सगळं देते. माणूस जिथे अपूर्ण असेल तिथे परिपूर्ण करण्याचं काम दानलक्ष्मी करत असते. भगवान व्यंकटेशाच्या हृदय मंदिरामध्ये करुणालक्ष्मी वास्तव्य करते. भगवंताच्या खडगामध्ये वीर शौर्य लक्ष्मी वास्तव्य करते. भगवंताच्या बाहुदंडामध्ये वीरलक्ष्मी वास्तव्य करते. बघा, भगवंताच्या एक एक अंगाकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुद्धा या लक्ष्मीची प्राप्ती होईल. भगवंताच्या दंडांमध्ये म्हणजे भुजांमध्ये वीरलक्ष्मीचं प्राकट्य आहे. जर असं सांगितलं जातं भगवान व्यंकटेशाच्या चरित्रामध्ये की जर एखादा माणूस दुबळा असेल, एखाद्या माणसावर गंडांतर आलं असेल, एखादी कोर्टामध्ये केस चालत असेल, तर भगवंताच्या भुजदंडाचं दर्शन घ्यावं आणि वीरलक्ष्मीला म्हणावं, माते तू आमच्याकडे ये आणि आमचा विजय कर. असं म्हणत जर भगवान व्यंकटेशाला आणि लक्ष्मीला जर आपण आर्जवाने हाक मारली तर ती वीरलक्ष्मी प्रत्येक दुबळ्याला विजयी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंताच्या भुजांमध्ये सुद्धा एवढी शक्ती आहे, एवढं जाज्वल्य आहे. भगवंताच्या अंतःकरणामध्ये कारुण्य लक्ष्मीचं वास्तव्य आहे, जी करुणा करत असते, जी सदैव भक्तांना जवळ करत असते. ही करुणाच आहे ना श्रोत्यांनो. आपल्याला इथपर्यंत बोलावणं, कीर्तनाचा आस्वाद देणं, महाप्रसादाचा आस्वाद देणं, आपलं शरीर आपले गात्र व्यवस्थित ठेवणं, ही करुणा नाही तर काय आहे. एवढ्या मोठ्या कोरोनामध्ये आपल्याला जिवंत ठेवणं ही सर्वात मोठी करुणा आहे. इतके संकट येतात पण हे परमेश्वरा तुझं आमच्यावर इतकं लक्ष आहे, तुझा करुणास्पद भाव आमच्यावर इतका आहे की तू कधीही आमची फजिती करत नाही, तर नेहमी भक्ताला तारून नेतो. विठ्ठल विठ्ठल. कारुण्य लक्ष्मीचं वास्तव्य अंतःकरणामध्ये. कधीतरी जावं बालासाहेबांच्या दरबारामध्ये आणि सांगावं, परमेश्वरा दया करा, आमच्याकडे बघा, कारुण्य दृष्टीने आमच्याकडे बघा. भगवंत दया केल्याशिवाय राहणार नाही. चालता चालता एक सुंदर प्रसंग तुम्हाला मी सांगते आणि मग कीर्तनाच्या मध्यगाभामध्ये आपण प्रवेश करू. बघा, तिरुमला बालाजी, तिरुपती बालाजीचं आपण भरपूर जणांनी दर्शन घेतलेलं असावं. तिरुमला पर्वताच्या पायथ्याशी एक भक्त राहत होता भगवंताचा. नाव होतं चिन्ना. एक मुलगा होता, नाव होतं काय होतं, चिन्ना नाव होतं, चिन्ना. बालासाहेबांच्या चरणारविंदावर नितांत त्याची श्रद्धा. अस्पृश्य समाजात जन्माला आलेला चिन्ना एक दिवशी बालासाहेबांची प्रतिमा पाहिली, विग्रह पाहिला आणि मनामध्ये भाव आला, हे प्रभू तुम्ही इतके सुंदर आहात, कसे आहात. भगवंताच्या चरणारविंदावर सुख लोटांगण घेतात, सगळं औदार्य ऐश्वर्य भगवंताच्या चरणारविंदावर लोटांगण घेतं. संत सांगतात ना, तुझी निडळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी निडळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी निडळे कोटी चंद्र प्रकाश, तुझी निडळे कोटी चंद्र प्रकाश. कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे, अलकारे कृष्ण डोलकारे, अलकारे कृष्ण डोलकारे. कमल नयन वदन हास्य, कमल नयन हास्य वदन हास्य, अलकारे कृष्ण डोलकारे, कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, हालकारे कृष्ण डोलकारे. घडिये घडिये गुज बोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ. सहाही गुणवर्य वसती जेथ. ऐकताय ना सर्व? गेले नाही ना अजून घरी? घरी नका जाऊ मातानो, इथेच बसा बरं. म्हणजे उठून नाही जाणार तुम्ही, पण मनाने जाऊ शकाल ना कधीतरी, की घरी काय सुरू असेल, बाई वेळ झाला, स्वयंपाक घरी तर झाला असेल, अजून तरी इथे कीर्तनच सुरू आहे, ताई केव्हा संपवते काय माहिती, अशी भावना येते की नाही मनामध्ये. म्हणून म्हणते घरी नका जाऊ, मनाने इथेच थांबा आणि शरीराने सुद्धा इथेच थांबा. कान देऊन लक्ष द्या. मी तुम्हाला सांगत होते
चिन्हाने भगवंताच्या स्वरूप दर्शनाकडे पाहिलं आणि मनात विचार केला, परमेश्वरा तुम्ही सगळ्या सुखांनी औदार्यांनी ऐश्वर्यानी परिपूर्ण आहात. भगवंताचे शृंगार जर बघितले तर 38 प्रकारचे अलंकार भगवंत धारण करत असतात. किती? 38 प्रकारचे अलंकार. आपण जातो नुसतं पाहतो देवाला आणि आपलं लक्ष कुठे असतं? बाहेरच्या चपलेकडे. चप्पल कोणी चोरीला नको घेऊन जायला. देवाकडे लक्ष नसतं आपलं. परिपूर्ण लक्ष असावं भगवंताच्या विग्रहाकडे. कुठल्या रंगाचे वस्त्र देवाने परिधान केलेले आहेत, कुठले अलंकार देवाने परिधान केलेले आहेत, त्या चिन्हाने सगळे मोजले आणि म्हणतात 38 प्रकारचे आभूषण तुम्ही घातलेले आहेत भगवंता. पण हे परमेश्वरा तुमच्या पायामध्ये मात्र चप्पल मला दिसत नाहीये, पादत्राणी दिसत नाही. प्रभू तुम्ही पद्मावती मातेला ज्यावेळी भेटायला जाताना पृथ्वी तलावर तुम्ही अनवाने पायाने येता, तुमच्या पायाला खडे रगडत असतील. हे परमेश्वरा मी तुमच्यासाठी पादत्राणे म्हणजे तुमच्यासाठी चपला तयार करतो. मग आता अस्पृश्य समाजात जन्माला आलेला चिन्हा रस्त्याने जाताना जेही वाटसरू जायचे तिरुमला पर्वतावर, त्यांना थांबवायचं आणि म्हणायचं, ऐका ना माझं, जा आणि माझ्या भगवंताच्या पायाचं माप घेऊन या, माझ्या देवाला पादत्राणे मला शिवायचे, चपलांचे जोडे शिवायचे. सगळे म्हणायचे, अरे मूर्ख आहेस का, चांबड्याचे जोडे कुठे भगवंत घालणार आहे का? चिन्हा म्हणायचं, ऐका ना माझं, द्या ना तेवढं करून, एकदा माप घेऊन या, मला फार बरं वाटेल माझ्या देवाच्या पायात चपला शिवण्यासाठी. सगळे जणांनी नकार दिला. खूप दिवस वाट पाहिली. आता मात्र चिन्हाने ठरवलं की आता आपणच देवाला बोलवायचं आणि माप द्यायला सांगायचं. चिन्हाने भगवंताच्या विग्रहासमोर बसावं. आपल्या झोपडीमध्ये चिन्हाने हात जोडून भगवंताला विनवणी करावी, परमेश्वरा तुम्ही जोपर्यंत इथे येत नाही आणि जोपर्यंत तुमच्या पायाचे ठसे माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हा चिन्हा अन्नाचा एक घास सुद्धा घेणार नाही आणि पाण्याचा एक थेंब सुद्धा घेणार नाही. उपोषणाला सुरुवात केली. त्या ठिकाणी 7 दिवस चिन्हाच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नव्हता. आता मात्र 7व्या दिवशी देवाला विनवणी केली, परमेश्वरा तुम्हाला यावं लागेल आणि तुमच्या पायाचं माप मला द्यावं लागेल. समोर एक कपडा अंथरला आणि त्याच्यावर पिठाचं चाळण टाकलं, पीठ टाकलं आणि देवाला विनवणी केली, उद्याचा दिवस उगताना मी ज्यावेळी डोळे उघडेल ना परमेश्वरा, त्यावेळी या पिठावर तुमच्या पायाचे ठसे दिसायला हवे आणि जर नाही पायाचे ठसे दिसले तर हा चिन्ह तुमच्या समोर मृत्यूला पडेल आणि जीवन संपवून टाकेल, आत्महत्या करेल. भगवंताला आता चिन्हाची दया आली. 7वा दिवस उजाडला. चिन्हाने सकाळी डोळे उघडले, भगवंताचं दर्शन केलं आणि खाली पाहतोय तर काय, कपड्यावर भगवंताच्या पायाचे ठसे उमटलेले चिन्हाला दिसले. रोम रोम पुलकित झालं. आनंद अश्रू डोळ्यातून यायला लागले. माझ्या देवाने, माझ्या परमेश्वराने पायाचे ठसे दिलेत. लगेच पायाचं माप चिन्हाने घेतलं आणि चांबड्याचे जोडे भगवंताकडे शिवलेत. आता मात्र पुन्हा वाटसरूंना याचना करायला लागला, एवढे जोडे माझ्या परमात्मापर्यंत नेऊन पोहोचवा. माझ्या देवाने स्वतः पायाचे निशाण दिलेत, पण काय करावं, त्या भक्ताला सगळेजण वेड म्हणत होते. कोणी नाही नेले त्याचे जोडे तिथपर्यंत. चिन्हाने विचार केला की आता मीच जातो आणि हे जोडे घेऊन जातो. लपत छपत चिन्हा तिरुमला पर्वतावर जायला लागला. इतक्यात सगळ्यांना तो दिसला. त्याला धरलं आणि त्याला मारायला सुरुवात केली. मूर्ख आहेस का? अरे सगळ्या आभूषणाने युक्त असलेला भगवंत, अनंत कोटी ब्रह्मांडाचा चालक असलेला भगवंत तुझे चांबड्याची चपला आणि जोडे घालणार आहे? अरे मूर्खा, घेऊन जा हे घरी. भगवंत याचा स्वीकार करणार नाही. चिन्हाच्या डोळ्याला धारा लागाव्यात आणि सर्वांनी एवढ्या मोठ्या डोंगरावरून चिन्हाला लोटून द्यावं. चिन्हा खाली पडत असताना चतुर्भुज रूप धारण करून बालासाहेबांनी त्या ठिकाणी अवतरित व्हावं आणि खाली पडत असलेल्या चिन्हाला अलगद फुलाप्रमाणे बालासाहेबांनी धरावं आणि चिन्हाचं रक्षण व्हावं. चिन्हाला भगवंतांनी सांगावं, चिंता करू नकोस, मी ज्याही वेळी पद्मावतीला भेटण्यासाठी जाईल पृथ्वी तलावर त्यावेळी तू दिलेले जोडेच घालून जाईल. म्हणून अजूनही एक अलिपिरी नावाचा एक रस्ता, एक मार्ग त्या डोंगरावर चढण्यासाठी जर तुम्ही तिरुपतीला गेलात तर त्या ठिकाणी रस्त्यामध्ये त्या जोड्यांचं मंदिर आहे जे चिन्हाने भगवंतासाठी तयार केले होते. एवढा करुणास्पद भाव त्याचा भक्तांच्या प्रती आहे की नुसते पायातले जोडे घालण्यासाठी योग्यांना जो दर्शन देत नाही त्याने चिन्हाला दर्शन दिलं. कारण अंतःकरणामध्ये भक्तीची ज्योत चिन्हाच्या जागृत झालेली होती. भगवंत धावत आले आणि चिन्हाला दर्शन दिलं. एवढा करुणास्पद स्वभाव. म्हणून अंतःकरणामध्ये करुणा लक्ष्मी वास्तव्य करते. जेव्हाही दरबारामध्ये जाल त्यावेळी परमेश्वराच्या चरणी विनंती करायची, देवा
तुझी ही करुणा आमच्यावर सुद्धा बरसव आणि आमचा विस्कटलेला संसार आता तुलाच फलीद्रुत करणं तुझं काम आहे विठ्ठल विठ्ठल. बालासाहेबांच्या असा दिव्य दरबारामध्ये इथपर्यंत येण्याचं सौभाग्य मिळालं. बालासाहेबांचा दरबार दिव्य आहे, प्रत्येकावर करुणास्पद भावनेने ते कृपा करतात. मलाही या ठिकाणी यावेळी संधी मिळाली सेवा करण्याची. सर्वप्रथम मी आमचे आदरणीय माझे पितृतुल्य असलेले अरुण काकाजी दिवटे त्यांच्या चरणारविंदावर नतमस्तक होते आणि त्यांचे ऋण व्यक्त करते की त्यांनी मला या ठिकाणी बालासाहेबांची सेवेची संधी मला या ठिकाणी दिली. त्यानंतर तुम्ही सर्व संत मायबाप तुम्ही कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. प्रारंभी तुमच्या सुद्धा चरणारविंदावर मी नतमस्तक होते. मला साथ करणारे आमचे संपूर्ण गायक वादक वृंद, हरिभक्तीपरायण मृदंगाचारी आमचे विजूदादा या ठिकाणी मृदुंगाची साथ देण्यासाठी उपस्थित आहेत. आमचे मोठे बंधूच आहेत ते. मी अगदी सुरुवातीच्या काळात लहानपणीपासून कीर्तन करायची त्यावेळेपासून दादा आमच्या सोबत आहेत आणि नेहमी मला एका बहिणीप्रमाणे पाठिंबा त्यांचा असतो, साथ त्यांची असते. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण दादांचं स्वागत करूयात. संपूर्ण गायनाचार्य आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज मोठे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. त्यानंतर गणेश महाराज केले. गणेश महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. टाळ्यांचा आवाज कमी नका येऊ दे मातांनो, हा असं वाजवा जरा. आणि अरे वा आदरणीय आमचे सांगळे गुरुजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा गुरुजींसाठी सुद्धा टाळ्या. मी नेहमी सांगते पाठीशी गुरुजी असले की मग मात्र भक्त तारल्याशिवाय राहत नाही. गुरुजींचं सुद्धा येणं झालं. आदरणीय गवाळे सर, माझं नाव लक्षात आहे पण कधी कधी विस्मरण होतं. आमचे गवाळे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा टाळ्यांनी आपण त्यांचं सुद्धा स्वागत करूयात. आदरणीय संपूर्ण जायभाई महाराज आहेत. आपण सर्वच जण या ठिकाणी आहात. आमचे विणेकरी बाबाजी आहेत, पेटी मास्टर आजोबा आहेत, खडसे महाराज आहेत त्या ठिकाणी, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात एकदा टाळ्यांनी. त्यानंतर साऊंड सिस्टीमचे सुद्धा धन्यवाद. आदरणीय आमचे दादा कॅमेरामॅन सुद्धा, ब्रह्मांड नायक असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. हे कीर्तन यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळेल. जशाच्या तसं तुमचे सुद्धा फोटो कॅप्चर केलेत बरं आम्ही, त्यामुळे हे जसंच तसं यूट्यूबला पाहायला मिळणार आहे ब्रह्मांड नायक या चॅनलवरती. तर आमच्या आदरणीय दादांचे सुद्धा ऋण व्यक्त करते, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. भरपूर जण इथे ओळखीचे मला दिसत आहेत कारण बुलढाण्यामध्ये नेहमीच येणं आहे. बरेच कीर्तनं सुद्धा बुलढाण्यामध्ये झालेले आहेत. आदरणीय आमचे माझे वडील सुद्धा या ठिकाणी आहेत. डॉक्टर नारायणदासजी महाराज पाठक त्यांचाच वरद हस्त म्हणून या ठिकाणी माझं बोलणं होतं, महाराष्ट्रभर फिरणं होतं. आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. आमचे काका सुद्धा धाड नाक्यावर दत्त मंदिरावर ज्यांनी अविरत सेवा केली, अगदी 10 ते 15 वर्ष दत्तगुरूंची सेवा केली असे आमचे रवींद्र काका पाठक, त्यांचं सुद्धा या ठिकाणी येणं झालेलं आहे. बरेच जण ओळखीचे आहेत. आता प्रत्येकाचं नाव काही घेत बसत नाही. अगदी कीर्तनाचा अभंग सोडवण्यासाठी आपण आता प्रारंभ करूयात. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं. आदरणीय आमचे नाईक सर सुद्धा आहेत आणि सिंदखेड राजाचे आमचे मॅनेजर दादा सुद्धा या ठिकाणी आहेत. सर्वांनीच दिलेली ही संधी त्याचं सोनं करूयात आणि येणाऱ्या अर्धा तासामध्ये आपण भगवंताचं चरित्र गायन करूयात. विठ्ठल विठ्ठल. बघा, प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराया यामध्ये भगवंत आणि भक्ताचा असलेला संवाद प्रतिपादित करतायत. काल्याचा अभंग म्हटला की चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायाचा दंडक आहे की काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भक्ताने किंवा कीर्तनकाराने फक्त आणि फक्त कृष्ण चरित्रावरच बोलावं. त्यामुळे आजचं कीर्तन बांधलेलं आहे. आपण भगवान कृष्णाच्या चरित्राविषयी या ठिकाणी आस्वादन घेणार आहोत आणि कृष्णाच्या चरित्राचं दर्शन घेणार आहोत. भगवंताने भक्तासाठी भरपूर काही केलेलं आहे. तसंही भक्तासाठीच भगवंताचं अख्खं जीवन आहे आणि त्यामध्ये ज्यावेळी भक्ताला कृतकृत्यता वाटते त्यावेळी तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती असं म्हणत भक्त कृतज्ञता व्यक्त करतो भगवंताच्या चरणारविंदावर. विठ्ठल विठ्ठल. बघा, तुकोबराय याच्यामध्ये संगतीचं सुद्धा एक सुंदर प्रमाण देत आहे. आता कीर्तनाकडे जरा आवर्जून लक्ष द्या. कीर्तनाच्या मुख्य गाभामध्ये आपण प्रवेश करत आहोत. बघा श्रोते हो, हात जोडून विनंती आहे तुम्हा सर्वांना, कीर्तनाकडे कथेकडे अगदी
तनुमन धनाने चित्त एकाग्रित करत आपण कीर्तन ऐकूयात. कारण माझा नेहमीचा अट्टहास असतो श्रोत्यांना बरं वाटावं म्हणून मी कधीच कीर्तनामुळे कुठेतरी या कीर्तनामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी घेऊन जायच्या आहे, पदराला गाठी मारून घेऊन जायचं आहे. त्यामुळे आर्जवाने भक्तीने श्रद्धेने आपण कीर्तन ऐकूयात. बघा तुकोबराय म्हणतात, संगतीने तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. तुझ्या संगतीमुळे भक्ताला सर्व सुख मिळतात. खरं तर जीवन जगत असताना माणूस हा संगप्रेमी आहे. संगतीशिवाय माणूस राहू शकत नाही. मग ती कुसंगती असो किंवा सुसंगती असो, संगाशिवाय माणसाचं जीवन नाही. या संगतीवरच खरं तर जीवन अवलंबून आहे माणसाचं. संगती जर चांगली असेल तर आपल्या जीवनामध्ये पर्व काळ आहे. संगती जर वाईट झाली मात्र जीवनामध्ये अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर कुसंगती जर असेल तर नराचा नराधम झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही वाईटाची संगती केली, इकडे बघा मातांनो, जर तुम्ही वाईटाची संगती केली तर नराचा नराधम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही चांगल्याची संगती केली तर नराचा नारायण सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्यावर डिपेंड करतं की आपल्याला पशुत्वाची झूल पाठीवर चढवायची की देवत्वाचा पोशाख अंगामध्ये परिधान करायचा आहे. आपल्याला चांगल्याची संगती करायची की वाईटाची संगती करायची हे आपल्यावर निर्भर करतं. म्हणून जीवन जगत असताना आपलं शास्त्र आपल्याला सांगतं की फक्त 3 जणांची संगती आपण करायला हवी. ऐकताय ना सर्व? कोण कोण 3 लोक? एक म्हणजे सज्जनाची संगती करा, ज्या माणसाचे विचार चांगले आहेत त्याची संगती करा. दुसरी गोष्ट म्हणजे संतांची संगती करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंताची संगती करा. या 3 संगतीमध्येच आपला उद्धार आहे. अन्यथा आपलं अधपतन याच पृथ्वी तलावर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. संगती चांगल्याची करा मातांनो, सज्जनाची. सर्वात आधी सज्जनाची संगती करा. जो म्हणेल चल आज ब्रह्मोत्सवाचा शेवटचा दिवस, काल्याचा दिवस आहे, आपण बालाजी मंदिरावर जाऊयात आणि त्या ठिकाणी कीर्तन ऐकूयात, त्याची संगती करा. जो म्हणेल आता भरपूर दिवस झालेत, चल एकदा वृंदावनला जाऊयात, एकदा काशी मथुरा करून येऊयात, भगवंताच्या चरणारविंदावर आपला देह समर्पित करूयात, त्याची संगती करा. आणि जो म्हणेल मागच्या गल्लीमध्ये भांडण सुरू आहे, चल बघायला जाऊयात कोणाकोणाचे भांडण आहे, हा अशाची संगती कराल का? अजिबात नाही. आमच्या माता मौल्यांचा भार हा स्वभाव आहे बरं. यांची संगती फार, जिथे जाऊ तिथे संगती निर्माण करू. आता मी कीर्तना दरम्यान, भागवता दरम्यान भरपूर ठिकाणी फिरत असते. कुठेही गेली तिकडे गडचिरोली नक्षलवादी एरिया, तिकडे काही कोणाचा संबंध नाही, काही नाही, तिकडे कीर्तनाला गेली आणि तिथून मला ओळख काढली, हा तुम्ही तर मलकापूरच्या आहात का? तिथे पण माझ्या नंदेच्या, दिराच्या, भावाच्या, वहिनीच्या, आमक्याच्या डमक्याची ती राहते. म्हटलं अरे बापरे, कुठे काय संगती लावतील आणि कुठे संवादाला सुरुवात होईल सांगता येत नाही. पण खरं सांगू, एक सुंदर वाक्य मी आज वाचलं होतं. जब किसी के साथ हो तो कृष्ण की बात किया करो. क्या करो? जब किसी के साथ हो तो कृष्ण की बात किया करो, और जब अकेले में हो तो कृष्ण से बात किया करो. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जर सोबत असाल कोणाच्या तर त्याच्याविषयी बोला, आणि जर एकांतात असाल तर त्याच्याशी बोला. त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. म्हणून वाईटाच्या मार्गाला आपल्याला जायचंच नाहीये. चांगल्या सज्जनाची संगती आपल्याला करायची. आपली मैत्रिणी सुद्धा अशी असावी मातांनो. शेजारच्या बाईने जर म्हटलं की अगं चल ना मंदिरात जाऊयात, खुशाल जा तिच्यासोबत. विचार करू नका ती कोण आहे काय आहे, विचार करू नका, जा तिच्यासोबत. पण खरंच आहे, जी वाणना कुंडामध्ये आपल्याला नेईल, वाईट गोष्टी आपल्याला सांगेल, जी म्हणेल की आज आमच्या घरी नॉनव्हेज आहे तू खायला ये, जाऊ नका तिच्याकडे. वाईटाची संगती आपल्याला नाही सांगितलेली आपल्या धर्मशास्त्राने. चांगल्याची संगती करा. बरं, इकडून तिकडे चांगल्याची संगती करायला जरी गेलं तरी काही काही लोकांना ती चांगल्याची संगती सुद्धा पटत नाही बरं. विजयदादा, या पण गोष्टी असतात. लोक चांगलं करायला, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. असे पण बरेच जण आहेत. एका म्हातारीने शेजारणीला इतका आग्रह केला, म्हणे अगं चल ना पंढरपूरला, किती दिवस झाले संसारामध्ये गुरफटलेली आहे, पंढरपूरला चल, देवाच्या चरणी किती आनंद आहे बघ, टाळ आहे, दिंडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आनंद येईल तुला चालताना. ती म्हणाली नाही मी काही येत नाही, बरेच दिवस झाले, मी संसारामध्ये आहे आणि मला यातच आनंद आहे, मला काही देवाच्या चरणी येण्याची काही इच्छा नाही. ही म्हणाली अगं चल, बळजबरी का होईना चल ना माझ्यासोबत, आनंद आहे. बळजबरीने तिने 2 कपडे 2 लुगडे घेतलेत आणि ते गाठोड घेऊन निघाली हिच्यासोबत पंढरीच्या वाटेने. हिचं भलं करायला गेली की नाही, निघाली. बरं जावं, आनंद घ्यावा दिंडीचा, पंढरीच्या वाटेने किती आनंद आहे.
पंढरीची वाट, वारी म्हणजे नुसती पदयात्रा नाही, वारी म्हणजे भावना आहे आणि ही भावना जपणंच वारकऱ्याचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल. दिंडीमध्ये गेल्या दोघी जणी, सुंदर हरिनाम जयघोष त्या ठिकाणी होत होता. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळीकडे जयघोष होत होता. सगळे भक्त वृंद टाळी वाजवतायत, मृदंग वाजवतायत, टाळ वाजवतायत आणि विठ्ठल नामाचा जयघोष करतायत. कसं बसं करत पंढरपूरमध्ये गेलात. दोघीही जणी गेलेत, पूर्ण दिंडी केली आणि तिथे गेल्यानंतर सगळे जण असे बसलेत. आता ते जुनं पंढरपूर, त्या ठिकाणी सगळीकडे तुळशीच्या बागाच बागा होत्या. ऐकताय ना कीर्तन? कीर्तनाकडे लक्ष द्या. तुळशीच्या बागाच बागा सगळीकडे होत्या. ही सगळ्यांना घेऊन बसली. असे सगळे जण बसलेत आणि ही जी बळजबरी आलेली होती की नाही, ही सगळ्यांच्या मधात उभी राहिली. असा तिने कमरेला पदर खोचला आणि म्हणायला लागली, या या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. आता आणलं हिला होतं, हिचं चांगलं केलं, देवाचं दर्शन घेतलं, त्याचं काही नाही हिला. ही काय म्हणते, या या शेजारणीनं, हा या चांडाळणीनं. म्हणजे इकडच्या बायांना नाही म्हणत बरं मी. इकडे हात केला तर आमच्या पंचफुला काकूला वाटेल आमच्याच कडे का, उबरंडे काकूला वाटेल. तर बघा ती म्हणायला लागली, कोण कोण, अगं हिनेच मला बळजबरी आणलं. या या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. बरं इकडून तिकडून आली पंढरपूर मध्ये, पण इथे नुसतं बसायला सुद्धा मला जागा नाहीये. ती काय म्हणायला लागली, या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा, या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा आणि तिथे कुठेच नाही बसायला मला जागा. या या शेजारणीनं, या या शेजारणीनं, या या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. तुमच्यात पण आहे का अशी शेजारी? अशी शेजारी पाहिजे बरं, पाहिजे, जे आपल्याला पंढरीला बळजबरी नेली. हिला नेलं तर हिला वाटलं कशाला नेलं, असं नको. भगवंताचं कार्य असू द्यात, धर्माचं कार्य असू द्यात, आपण त्याच्यामध्ये अग्रेसर असावं. म्हणून सर्वात आधी सज्जनाची संगत करावी, संतांची संगत करावी. ज्या ठिकाणी संत आहे, काय करतात संत, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. याच पंथाने, याच मार्गाने आपल्याला भगवंत जवळ येईल. म्हणून संतांची संगत माणसाने करायची. जिथे कुठे संत दिसतील, संतापायी माथा धरिता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. संतांच्या चरणारविंदावर माथा दृढ करायचा आणि भगवंताच्याच वर, संतांच्याच वर विश्वास सोपवून द्यायचा. अहो एवढंच नाही, संतांनी तर मागणी सुद्धा संत संगतीचीच केली. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी, अखंड जया मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची, मज दे तयाची संगती. हा मग मी कमळापती, मग मी कमळापती. कार वाजवा, मग मी कमळापती. तुझ मनानी कंटाळा, तुझ मनानी अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. अखंड दया तुझी प्रीती,
भजते तयाची संगती, मला त्याची संगती दे. ज्याला तुझी प्रीती आहे, ज्याला तुझ्या दरबारामध्ये येण्यात आनंद आहे, त्याची संगती मला दे. संतांनी सुद्धा संत संगच मागावा, म्हणून संतांची संगती माणसाला अनिवार्य आहे. त्यानंतर भगवंताची संगती, भगवंताचा संग करावा. निरंतर कृष्ण प्रेमामध्ये, व्यंकटेशाच्या प्रेमामध्ये माणसाने नाहून निघावं. कारण या संगतीचा परिणाम काय होतो सांगू तुम्हाला. जो निरंतर दरबारामध्ये असतो आणि निरंतर भगवंताचंच ज्या अनुसंधान त्याच्या अंतःकरणामध्ये चालत राहतं, त्याच्यावर भगवंत सुद्धा कृपा केल्याशिवाय राहत नाही. महत् संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च लभते तत्कृपैव. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी सांगतात, कीर्तनाकडे लक्ष असू द्या मातांनो. नारदजी म्हणतात हा सत्संग दुर्लभ आहे, हा सत्संग मिळत नाही. अमोघश्च, अलभ्य लाभ आहे, हा मिळत नाही, पण मिळतो कशाने? तत्कृपैव, तुझी कृपा ज्यावेळी होती त्यावेळी हा सत्संग मिळतो. म्हणून त्याच्या संगतीमध्ये, त्याच्या कृपेमध्ये, त्याच्या कृपेच्या छत्रछायेखाली राहणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणखी एक सांगू तुम्हाला, तुमचं इथं येणं सुद्धा त्याच्या कृपेशिवाय झालेलं आहे. बरं मातांनो, त्यांनी जर कृपा केली नसती तर तुमचं माझं इथं येणं झालं असतं का? लहानपणीपासून आम्ही बालासाहेबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतो. अगदी लहान होती त्यावेळी दर्शनाला यायची. कधी वाटलं नव्हतं बालासाहेब एवढी मोठी कृपा करतील आणि कीर्तनाची ही संधी माझ्या वाट्याला देतील. ही कृपा आहे फार मोठी. आणि ही कृपा कशी मिळते सांगू तुम्हाला. तो ज्यावेळी निवड करतो त्याच वेळी ही कृपा प्राप्त होते. जिन्हें लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं. पता है आपको? आप वोटिंग करते हो. जिन्हें लोग चुनते हैं वो संसद में बैठते हैं और जिन्हें मेरे बालाजी चुनते हैं वो सत्संग में बैठते हैं. भगवंत ज्याची निवड करतात तो स्वतः इथे बसण्याचा पात्रतेचा असतो. म्हणून तुम्ही इथे बसलात हे तुमचं परम भाग्य आहे. स्वतःची पाठ अशी तोपटून काढा. परमेश्वरा, तुझी नजर आमच्याकडे आहे, तुझी कृपा आमच्यावर आहे, म्हणून आम्ही इथे बसलो. विठ्ठल विठ्ठल. अशा भगवंताचा संग जो करतो त्याला भगवंत कधी रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. एक सुंदर प्रेरक प्रसंग तुम्हाला सांगते आणि पुढे चालते. चालता चालता तुम्हाला सांगते. बघा, श्रीनाथ शास्त्री म्हणून एक व्यंकटरमणाचे फार मोठे भक्त होते. ब्राह्मण होते, अगदी गरीब. 18 विश्व दारिद्र्य तिकडे घेरकांड्या घालत होतं. त्यांच्या घरी कसली सोय नव्हती. संध्याकाळी बाबा यायचे म्हटल्यावर मुलं जायचे आणि चिकटायचे बाबांना, बाबा काय आणलं आमच्यासाठी? पण श्रीनाथ शास्त्रींच्या डोळ्यात पाणी असायचं. बाळा, काहीच नाही आणलं रे तुझ्यासाठी. काय करायचं श्रीनाथ शास्त्री? रोज व्यंकटेशाच्या मंदिरात जायचे आणि विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करायचे रोज. आणि जो भक्त येईल मुठभर तांदूळ, मुठभर गहू देईल, त्याच्यामध्ये श्रीनाथ शास्त्री आपलं घरदार चालवायचे रोज. आता दिवाळीचा सण आला होता. सगळीकडे दिव्यांची रोषणाई झळकलेली होती. सगळे जण नवीन नवीन वस्त्र घालत सगळे समोर यायचे आणि दिव्यांनी लक्ष्मीचं स्वागत करायचे आणि आनंद उपभोगायचे. श्रीनाथ शास्त्रीच्या घरी मात्र दिवा लावायला तेल सुद्धा नव्हतं. गरिबी फार कठीण आहे मातांनो. जो गरिबीतून गेला ना त्याला जाणीव असते गरिबी काय आहे. 2 वेळा जेवणाची सुद्धा सोय नसते. माता पिता कष्ट करतात. श्रीनाथ शास्त्रींच्या डोळ्यात पाणी यावं, मुलांनी जावं आणि घट्ट मिठी मारावी. बाबा, आज मंदिरातून येताना आमच्यासाठी खाण्यासाठी मिठाई आणा, काहीतरी आमच्यासाठी आणा. सगळे लोक दिवाळीचा आनंद घेतायत बाबा, आम्ही नुसतं त्यांच्या तोंडाकडे पाहतो. शेजारचा तो मिठाई खात होता काल आणि मला मात्र काहीच भेटलं नाही. मला इतकी खाऊ वाटत होती पण मला नाही मिळाली. डोळ्यातलं पाणी श्रीनाथ शास्त्रींनी पाहिलं बाळाच्या आणि रडत हुंडका दाबत श्रीनाथ शास्त्री पुन्हा व्यंकटेशाच्या मंदिराकडे निघालेत. आणि मंदिराच्या समोर जात भगवंताच्या मूर्ती समोर जाऊन बसलेत आणि डोळ्यातले अश्रुपात येत आहेत. प्रभुपाद परमात्म्याला विनंती करतायत, परमेश्वरा, तुला केव नाही का रे येत अशा भक्ताची? अरे किती दिवस झाले तुझ्या चरणारविंदाची सेवा हा श्रीनाथ शास्त्री करतोय ना. अरे विष्णू सहस्त्र नामाचं पाठ रोज या ठिकाणी येऊन करतो, पण कधी तुला केव नाही येत माझी? अरे माझी सोड, माझ्या भुकेल्या लेकरांची सुद्धा कीव येत नाही तुला? रडायला लागले श्रीनाथ शास्त्री भगवंताच्या दरबारामध्ये. समोर विष्णू सहस्त्रनाम काढून ठेवलं, पानं उकललेत आणि आता सांगितलं काही हो, आता परत कुठल्या तोंडाने घराकडे जाऊयात? जाऊ देत आता देवा, तुझ्याच चरणी समर्पित होतो म्हणत आता ते विष्णू सहस्त्रनाम उघडलं आणि वाचायला लागलेत. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताचं एक नाम आलं. त्या नावामध्ये लिहिलेलं होतं दयाघन. दयाघन नाव वाचलं आणि पुन्हा रडायला लागलेत श्रीनाथ शास्त्री, तू दयाघन नाहीयेस. तुला जर दया आली असती तर माझ्या पोरांना कधीच उपाशी ठेवलं नसतं. अरे
18 विश्व दारिद्र्य माझ्या घरामध्ये वास्तव्य करते. अरे लक्ष्मी तुझ्या पायाशी लोळण घेते देवा, एकदा यायचं माझ्या घराकडे, फक्त पाहायचं, माझ्या मुलांची कीव करायची, तेवढंही तुला जमलं नाही. तू दयाघन असूच शकत नाही. म्हणून शेजारी पडलेला कोळसा श्रीनाथ शास्त्रींनी घेतला आणि दयाघन नावावर खोडून टाकलं. तू दयाघन नाहीयेस, तू कृपावंत सुद्धा नाहीयेस, तू करुणामय सुद्धा नाहीयेस, तू दया करू शकत नाही. दयाघन नाव खोडून टाकलं आणि श्रीनाथ शास्त्री अविरत ते वाचत बसलेत. संध्याकाळ झाली. आता मात्र लेकरा बाळांना भेटायला जावं म्हणून घराकडे निघालेत. सगळीकडे सर्वांचे दार सजलेले होते रांगोळ्यांनी, दिव्याची लागण झालेली होती. श्रीनाथ शास्त्रींनी आपल्या घराकडे बघितलं तर नवीन नवीन वस्त्र घालत मुलं धावत आले. श्रीनाथ शास्त्रींची पत्नी सुद्धा सुंदर पातळली आलेली आणि घरामध्ये सगळीकडे दिव्यांचा झगमगाट झालेला पाहून श्रीनाथ शास्त्रींनी विचारलं, हे काय आहे? कुणी आणलं हे सगळं? कुठे तुम्ही चोरी तर केली नाही ना? पत्नीच्या डोळ्याला धारा लागल्यात, हातामध्ये औक्षणाचं ताट होतं आणि पतीला विनवणी करते, नाही हो स्वामी, चोरी नाही केली. लेकरा बाळांना असे संस्कार आपण नाही दिले, चोरी नाही केली. स्वामी तुम्ही तुमचा दास पाठवला होता ना घरी? श्रीनाथ शास्त्री म्हणायला लागले, दास? मीच तर स्वतः भगवंताचा दासानुदास आहे आणि माझ्या घरी कुठला दास येणार आहे? मी नव्हता पाठवला कुठला दास. ती म्हणायला लागली, अहो स्वामी त्याला विचारलं मी, तो सांगत होता मी श्रीनाथ शास्त्रींचा दास आहे, सेवक आहे. हे कसं बरं शक्य आहे? मला सांग, त्याने काय नाव सांगितलं, त्याचा काहीतरी पुरावा दे. त्यावेळी त्या पत्नीने सांगितलं, स्वामी त्या दासाने एवढे मोठे डालगे भरून रत्न आणलेत, मिठाया आणल्यात, सगळं काही आणलं. मी त्याला विचारलं तुमचं नाव काय आहे मला सांगा. त्या दासाने मला सांगितलं माझं नाव मी सांगत नाही, पण श्रीनाथ शास्त्री आल्यावर त्यांना मात्र एवढी माझी ओळख द्या की सकाळी रडता रडता ज्याच्या डोक्याला काळ्या रंगाचा बुक्का तू लावलेला आहेस ना, तोच या ठिकाणी दास म्हणून तुझी मदत करायला आला होता. काळ्या रंगाचा बुक्का श्रीनाथ शास्त्रींनी ज्यावेळी दयाघन हे नाव काळ्या रंगाच्या कोळशाने खोडून टाकलं होतं, त्याच वेळी माझा प्रभुपाद परमात्मा दासाचं रूप घेऊन श्रीनाथ शास्त्रीच्या घरी गेला आणि सुखाने त्यांची ओंझळ भरवून दिली. इतका करुणामय असलेला भगवंत कुणाचीच जोडी रिकामी ठेवत नाही. आज तुम्ही दरबारामध्ये श्रद्धेने आलात मातांनो, इथून उठल्यावर भगवंताची कृपाच घेऊन जाल, आशीर्वादच घेऊन जाल, यात शंका नाही. विठ्ठल विठ्ठल. हा भगवंताच्या संगतीचा फायदा आहे. म्हणून त्याच्या कृपा छत्रछायेखाली तुमचं राहणं गरजेचं आहे. तुम्ही जितके श्रद्धेने त्याच्या छत्राखाली राहाल तितकी भगवंत तुमच्यावर कृपा करेल. बघा गोकुळामध्ये सुद्धा सर्वांवर अशीच कृपा भगवंताने केली होती. अशीच कृपा. भगवंताचा जन्म कारागृहामध्ये झाला मथुरेमध्ये, त्यानंतर भगवंत गोकुळामध्ये गेलेत. आता मात्र सगळीकडे आनंदी आनंद झाला. जयति तेधिकम जन्मना व्रजः. गोकुळामध्ये गेल्यापासून सगळीकडे आनंदाला पारावार राहिलेला नव्हता. नंद बाबा आनंद राणी अगदी उत्साहाने आनंदाने आता त्या ठिकाणी विचरण करत होते, कारण घरी सामान्य शिशूने जन्म घेतला नव्हता, तर ब्रह्मांडाचा चालक असलेला भगवंत, निर्गुण रूपातला भगवंत आज नंद बाबाच्या घरी सगुण रूपामध्ये साकार झालेला होता. त्याच्या येण्याचा आनंद सगळीकडे झालेला होता. म्हणून आपण एक सुंदर भजन म्हणतो की नाही, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. दोन हात उठाव, दोन्ही हात वर करा. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद, जय हो. आज आनंदी आनंद
गोपाल कृष्ण भगवान की व्यंकटरमण लक्ष्मी रमण बाला साहेब की वा. असाच आनंद बघा. आजही मला असं वाटलं वृंदावन इथे अवतरित झाले की काय इतका आनंद. असा आनंद तिकडे वृंदावनामध्ये सुद्धा सुरू होता. एक धाविती एकी पुढे वाटता ती सुंठवडे. सगळीकडे भगवंताच्या जन्माचा आनंद आहे. भगवंत हळूहळू लहानचे मोठे व्हायला लागले. कधी कधी पायावर रेंगतायत तर कधी कधी जाऊन माती खातायत, कधी कधी लोणी खातायत, कधी कधी चालताना सहज कोणाचं वासरू सोडून देतायत. आता खोड्या करण्यासाठी भगवंताने प्रारंभ केलेला आहे. एकदा सगळ्या मुलाबाळांना गोळा केलं. म्हणे का रे तुम्ही सगळे अगरबत्ती छाप पैलवान दिसतात म्हणे. तुम्हाला कळतं ना अगरबत्ती छाप? हा अगदी रोडके रोडके. म्हणे मी पाहत असं जाडा जुड आहे, तुम्ही का बरं अशा अगरबत्ती आहे म्हणे. म्हणे अरे कृष्णा काय सांगू, आम्हाला ना ताकच मिळतं म्हणे. जे दूध दुभतं तूप लोणी ते सगळं मथुरेत विकायला जातं, आमच्या वाट्याला मात्र ताकच येतं. आम्ही कसे सुधारणार आहे. भगवंत म्हणाले चिंता करू नका, मी तुम्हाला सुधरवतो. आपण आता याच्या पुढे चोरी करायची म्हणे. म्हणे ओ बाबा कृष्णा आम्ही चोरी वगैरे नाही करणार, आमचे काही तसे संस्कार नाही. भगवंत म्हणतात अरे चोरी काही हिऱ्या माणिक मोत्याची नाही करायची. अरे आपल्याला दही दूध तुपाची चोरी करायची. खाण्याच्या वस्तूची कुठे चोरी असते का? नाही नाही म्हणे चालेल मग आता चोऱ्या करूयात. बरं कृष्णा कसं बरं जमेल, जर कोणी आपल्याला पकडलं तर? म्हणे अरे कस काय पकडेल, मग आपल्याकडे शस्त्र आहेत ना. कसले शस्त्र? एक काम करा, वस्त्रगाळ केलेली माती घ्या म्हणे. माती म्हणे बरं. अजून गोखरू घ्या म्हणे. गोखरू गोखरू कळतं की नाही? हा दोन असे त्याला वाघ नखे तिला म्हणतात किंवा गोखरू म्हणतात, दोन काटे असतात. गोखरू घ्या म्हणे. गोखरू आणि आणखी कंचे घ्या म्हणे. आणि फारच फार झालं तर छोटे छोटे दगड घ्या. नाही कशासाठी बरं कृष्णा? म्हणे आता एक एक स्टेप समजावून सांगतो, ऐकताय ना तुम्ही सर्व? हा ऐका आता यांचं काय काय उपयोग घेतला देवाने. म्हणे हे बघ, आपण ज्यावेळी गवळणीच्या घरी जाऊ त्या धाऱ्यातून ज्यावेळी उडी मारू त्यावेळी गवळणीच्या घरामध्ये अंधार राहील. आता अंधारामध्ये कुठली मटकी भरलेली आहे आणि कुठली रिकामी आपल्याला समजणार नाही. ते छोटे छोटे दगड घेऊन सगळीकडे मारून पाहू. ज्या मटकीतून टणकन आवाज आला ती मटकी रिकामी, आणि ज्या मटकीतून भरीव आवाज आला ती मटकी भरलेली. बोलत चला ना जरा. एक तर माता मौल्या चष्मे लावतात, आतमध्ये झोपल्या की जागे आहे मलाही कळत नाही. हा असं म्हटल्यावर लगेच बिचाऱ्यांनी चष्मे काढले. काही माता मौल्या मस्त खांब्याचा आधार घेऊन बसलेल्या आहे. या खांब्यांचा म्हणते मी, हा खांब्यांचा आधार घेऊन बसलेला आहे. म्हणजे डुलकी लागली तरी आधार आहे. काही डुलकी लागू देऊ नका, कीर्तनाकडे लक्ष द्या, गमतीचा भाग वजा करा. तर सगळीकडे ती मटकी पाहायची म्हणे. जर भरलेली आहे तर तिच्यातून भरीव आवाज येईल. म्हणे बरं कृष्णा. आणि म्हणे यदा कदाचित चोरी करता करता जर गवळण धावून आली तर सगळ्यात आधी काय करायचं, तिच्या पायाखाली ते गोखरू अंथरायचे म्हणे. काय करायचं? गोखरू. मग ती चालता चालता तिचे पाय त्याच्यावर रगडतील आणि तो काटा टोचला की ती लगेच मागे होईल. मग म्हणे तो जो बोबड्या होता तो समोर आला. म्हणे कृष्णा तू म्हणतो की ते गोखरू अंतरायचं म्हणून, पण तिनं जर तप्पल घातलेली असेल तर? म्हणे तुझंही बरोबर आहे, तिनं जर तप्पल घातली असेल तर पंचायत व्हायची म्हणे. म्हणे त्याच्याकरताच एक काम करायचं, ही जी वस्त्रगाळ केलेली माती आहे ना ही तिच्या डोळ्यात जोरात फेकायची. पुन्हा बोबड्या समोर आला. म्हणजे तिनं जर तस्मा लावलेला असेल तर? डोळ्याला जसं तुम्ही लावलेला आहे. म्हणे तिनं जर तस्मा लावलेला असेल तर काय करायचं? म्हणे हो गड्या तेही बरोबर आहे. त्याच्याकरताच ना ह्या जे कंचे आहेत ना म्हणे गोट्या, या अशा अंथरायच्या, तिचे पाय त्याच्यावरून सरकतील, ती पडेल तितक्यात आपण तिथून पलायन करायचं. म्हणे ठीक आहे कृष्णा, डन झाला कारभार. आणि मग पहिली चोरी केली. पहिली चोरी सक्सेसफुल झाली, त्याच्यात कसलंच विघ्न आलं नाही. आता जरा बळ वाढलं की पहिली चोरी चांगली झाली. आता 1, 2, 3 अशा भरपूर चोऱ्यांना सुरुवात झाली. आता एक गवळण समोर आली. बरी तिचं नावही होतं पंचफुला. आता काय करावं? आमच्या उभरहंडे ताईला खूप बिचारा पदरच घेतायत डोक्यावर. म्हणे बाई ताई माझंही नाव पंचफुला, तू पण म्हणते पंचफुला, कसं काय जमेल? पण जाऊ दे आता, ही वृंदावनातली पंचफुला अशीच होती आमच्या ताईसारखी जाडीजुडी. आणि जाडीजुडी पंचफुला म्हणायला लागली यशोदे तुझ्या पोराला मी पकडून दाखवील. अगं सगळ्या गावाला हन्यास आणून सोडला, याच्या घरी जातो त्याच्या घरी जातो, चोरी करतो चपाट्या करतो. अगं काही कळतं की नाही तुझ्या कृष्णाला? यशोदा म्हणायची तुम्ही केवढ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी, श्री कृष्ण माझा वेडागे त्याला नाही दुसरा जोडागे, तुम्ही त्याची संगत सोडागे गोकुळच्या नारी. माझ्या कृष्णाला माझ्या कान्होबाला असं म्हणताय तुम्ही एवढ्या ढाल गजाय, तुम्ही माझ्या कृष्णाच्या बाजूला राहत जा. गवळण म्हणाली तुला एवढं वाटतं ना तुझ्या पोराविषयी, थांब जरा त्याला रंगे हात पकडून दाखवेल म्हणे.
असं म्हणत पंचफुलाने पदर खोचला आणि गेली घराकडे. आणि तिला माहिती होतं की आता हा आपल्याच घरी येणार. पंचफुलाने मस्त अशी लोण्याची मटकी भरून ठेवली आणि समोरचीच्या गवळणीच्या घरी जाऊन लपली. पहाटे 5 वाजता ही सगळी टीम मेंबर्स घेऊन सगळे जण गेलेत आणि तिथे धाऱ्यामध्ये गेलेत आणि धाऱ्यातून आता प्रवेश करायचा पंचफुलाच्या घरात. म्हणून त्या धाऱ्यावरचं झाकण काढलं आणि बद 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 सगळे जण आतमध्ये शिरलेत. पंचफुलाने पाहिलं, दुरून पाहिलं त्या समोरच्या घरून दाराच्या फटीतून की आता गेलेले आहेत. गेले आतमध्ये आणि भगवंताने सगळ्यांच्या मुखामध्ये लोणी दिलं आणि आता स्वतः लोणी खाणार इत्या धाडकन त्या पंचफुलाने दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तिथे उन्हाळ्यातच पावसाळा झाला. समजलं ना तुम्हाला? हा, जसं लहान मुलं गादीत अभिषेक करतात तसा तिथे उन्हाळ्यात पावसाळा झाला. पंचफुलाच्या घरामध्ये पाणीच पाणी व्हायला लागलं. सगळेजण कापायला लागले तर अरे भाऊ कृष्णा, तुला सांगितलं होतं सगळ्यांच्या खेट्या घे पण पंचफुलाच्या घेऊ नको. पंचफुलाचा डाई किलो का हात जर एकदा पडला म्हणे आपण गेलो म्हणे कामातून. मग आता भगवंत म्हणतात चिंता करू नका, मी आहे ना. पंचफुला सगळ्यांना बाजूला करत घेतली आणि भगवंताला एक रपाटा मारला आणि हाताशी घेतलं आणि मागे असं घेतलं आणि निघाली त्या यशोदेच्या घराकडे. सगळेजण पहाटे बाहेर आलेत. दांगडो सगळं ऐकला आणि सगळे म्हणतात अगं पंचफुला थांब, अगं एका क्षणासाठी थांब. मी नाही थांबणार आज. कितीतरी दिवसापासून याला पकडत होती, आज हातात लागला. रंगे हात यशोदेच्या समोर नेते आणि जाब विचारते यशोदेला. असं म्हणत ती रपाटा मारायची. तो म्हणा अगं मारते किती, जरा थांब ना. पण ती काय ऐकत नव्हती. सगळे जण म्हणायचे पंचफुला थांब 2 मिनिटं, अगं ऐकून घे. पंचफुला काही ऐकायचं नाव घेत नव्हती. शेवटी जाऊन यशोदेच्या दारासमोर पोहोचली आणि यशोदेला आवाज देते. कीर्तनाकडे लक्ष असू द्या. यशोदेला आवाज देते, यशोदे बाहेर ये. नंदराणीने सकाळी दार उघडलं. नंदराणीचा हात असा होता आणि हातावर पदर घातलेला होता. काय ग पंचफुला सकाळी येते आणि दांगडो करते विनाकारण, काय म्हणणं आहे तुझं? म्हणे तू आतापर्यंत खूप मोठी चालाकी करत होती आणि तुझ्या कृष्णाला खरं साबित करत होती. आज बघ रंगे हात पकडून आणलं म्हणे त्याला. यशोदा म्हणायला लागली काय वेड्यासारखं बोलते, माझा कृष्ण रात्रभर माझ्याजवळ झोपलेला होता. खोटं बोलतेस यशोदे, माझ्या सोबत आहे तुझा कृष्ण. ती म्हणाली अगं खोटं वाटत असेल तर बघ. तिने पदर बाजूला केला तर बाबाजी इथे बसलेले होते. त्यांना पाहिलं. पंचफुला घाबरली. अरे हा तिथे तर माझ्याजवळ कोण आहे? बिचारीनं मागे वळून पाहिलं तर तिचा नवराच तिच्या पाठीशी होता. नवरा दिसल्याबरोबर पंचफुलाने हात झटकले आणि म्हणायला लागली अहो तुम्ही कधीपासून? तो म्हणाला पहिल्या रपाट्यापासून मीच आहे. पहिला मारला तेव्हापासून मीच होतो म्हणे. अगं तुला समजलं नाही का? लोक म्हणत होते की सोड पंचफुला, सोड त्याला, पण तू काही ऐकायचं नाव घेत नव्हती म्हणे. पंचफुलाला पश्चाताप झाला. तिने सोडलं. आता भगवंताची माफी मागितली, देवा क्षमा कर. अरे बाबा तुझी फजिती करायला गेले पण माझीच फजिती झाली. म्हणून आता तिने सुद्धा भगवंताच्या चरणी समर्पण केलं. आता मात्र यांचा रोजचा दिनक्रम चालू होता. एकेकांच्या घरी जायचे आणि त्या ठिकाणी खोड्या करायचे. आज मात्र गौचारणासाठी भगवंत तिकडे नदी गाठी गेले होते यमुना जलाकडे. आणि आज भगवंताने शिदोरी आणलेली होती. सर्वांनी शिदोरी आणलेली होती. भगवंत म्हणतायत सगळ्यांना सवंगड्यांना आता तुमची शिदोरी उघडा. सगळे सवंगडी काही तिकडे गेलेले आहेत, काही इकडे गेलेले आहेत. सगळ्यांना गोळा करायला लागलेत आणि भगवंत म्हणतायत पेंद्या सुदाम चल रे, पेंद्या सुदाम चल